घेतोय आम्ही बोललो नाही त्याला. तो बघ ना उद्योग तिकडं. तो काय ठेका घेतला काय? सगळ्याच बोलायचं नाही, आम्ही बोलायचं नाही. तो कोण लागून गेला? का बोलायचं नाही? गरीब शेतकऱ्याच्या बाजून बोलायचं नाही, दलित मुस्लिमाच्या बाजून बोलायचं नाही का? गोरगरीब ओबीसीच्या बाजूने बोलायचं नाही, मराठ्यांच्या बाजून बोलायचं नाही. का बोलायचं नाही? कशामुळे बोलायचं नाही ते सांगा आधी. उगाच शानपट्टी मारीत जाऊ नको. इथं आमच्या हाला आम्हाला माहिती आहे, मेले 4 पोरं आमचे. देतो का आता तू? माकडं उठते तर बोलत येतं कोणकडे बी. याचं विरोधी पक्षनेता असला असतो कसला. न्याय मंदिर याला म्हणते काय गोरगरिबाचं? न्यायाची जागा तेवढी आहे फक्त. विरोधी पक्ष मेले 4 पोर आमचे, देतो का भरून? म्हणा प्रत्येक ह्याच्यात बोलत जाऊ नको. तो का ठेका घेतला का एकट्याने? मराठीचा मत घेता कुकड लागत का? ते छगन भुजबळ म्हणाले की मला फक्त माझ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त आरक्षणाची काळजी घेता येते. घे, हेच केलं तो आयुष्यभर. त्याला घेऊ द्या कोणाची काळजी घ्यायची. मी आहे इकडं, मी घेतो मराठ्यांच्या आरक्षणाची काळजी. त्याला घेऊ द्या. त्याला सांगितलं आपल्यामध्ये बोलायचं नाही. हां, लय थोडं झालेलं देवारा होईल आणखीन. मग तुपलं बघ, मला देऊच नको, नाद लागू नको माया. राम शिंदे यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्याला राम शिंदे असं म्हणाले की माणूस चांगला आहे पण आता 600 मतावर आलाय. तर राम शिंदे म्हणतात 2029ला बघू, पुन्हा एकदा दाखवू. 2031ला पुन्हा कर्जत जामखेडची निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्धार करताना वक्तव्य केलेलं आहे की 2029ला बघू. मी कुठं काय बोललो त्यांना? मी काय बोललो नाही. तुम्ही म्हणजे माणूस चांगला आहे आता. हा, मग चांगलाच म्हणलो मी. काय उभा राहून मतांवर आलाय असं काहीतरी? नाही, मी नाही म्हणायचं. लकाच कोण म्हणत असतो मी. त्याला काय व्हायचं असं मध्ये कोणाला? मी म्हणलोच नाही. ते काहीतरी विषय चालू होता तिथं त्यावेळेस. तर मग ते विषय निघाला तर म्हणलं अरे असा विषय चालू होता. ते देव माणूस लय ग्रेट आहे राव. जातपीत खड्ड्यात गेली म्हणलं तिकडं. लय ग्रेट माणूस आहे, सज्जन माणूस आहे, असा विषय चालला होता. 600 मतावर आला, 500 मतावर आला. आपण नाही म्हणलो. आपण टिंगल नाही करत कधी कोणाची. आणि आलं का आलंच मत असतो मग. त्याला काय तो. पण ते स्वभावावर विषय चालला होता. म्हणलं चांगलं परत सर्वोच्च पद बी मिळालं. माणूस ग्रेट आहे, जात बघत नाही, काय नाही, सज्जन माणूस आहे, काम करतो प्रत्येकाचा, असा तो विषय चालला. ते टीका टिप्पणीच्या बद्दलचा कसलाच विषय नाही आपला त्यांच्याबद्दलचा. दुसरा महत्वाचा एक मुद्दा तो म्हणजे काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. तर कुस्तीच्या दरम्यान जो वाद झाला, एका खेळाडूनं पंचाला मारलं, दुसऱ्या खेळाडूची बाजू ऐकून घेतली नाही, निर्णय जो आहे त्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आलेले आहेत. तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे, काय वाटतं तुम्हाला? त्यात नाही कळत, जास्त नाही कळत. त्यात काय बोल हे बोल ना आता ते आता. हा, ते विरोधी पक्ष ते बोल ना. ते म्हणतो सगळ्यात बोलू नको. ते बोल ना आता. मराठा आरक्षणावर बी तेव्हाच बोल ना आता. तुम्ही कुस्ती खेळायला नंबर 1 माणूस आहे ना महाराष्ट्रात. तुम्ही चितपट करता डायरेक्ट म्हणून तुम्हाला प्रश्न. हा नाही, मग आता ही आहे ना सध्या याच्याकडे खातं दिलेलं आहे वगळंटीवार. काय वगळंटीवारकडे दिलेलं आहे आता. बरं, ते आता ते हे आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मांडतील आणि ते विरोधी पक्षनेते साहेब परत आमच्या आत्महत्या झाल्यात त्याचा विषय मांडतील आणि कुस्तीचं बी आता ते मांडतील. त्यांना ज्ञानी, मला त्यातलं कळत नाही. ज्ञानी महात्मा दिलाय ना आता. ते महात्मा बोलतो का बघू ना आता. काय तोंड घालायची गरज घेराव त्याला, मला घेणं देण्याची. सगळं साफ झालं तरी. तुम्ही आता म्हणाले की ते आरोपी आहे संतोष देशमुख जे सापडले त्यांना पडद्यामागे घातलं जाते. हा पडदा कुणाचा आहे? म्हणजे कोण पडद्यामागे घालतोय, लपवतो? लपणार नाहीच. यंत्रणा तर सोडणारच नाही. आणि यंत्रणेने सोडले ते दुष्परिणाम वाईट असणार आहेत आणि काही फरक पाडणार नाही. पण टोळी आहे आणि लय मोठी. कोण? अरे हे समजा याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडेची. म्हणजे धनंजय मुंडे आरोपींना लपवत आहे असं म्हणायचं? आणि मग टोळीत त्याची आहे. तिच्या याच्या धंदावरून टोळीत त्याची आहे. टोळी कोणाची आहे? त्याचं नावच घेतलं नाही आपण कवा. कधी घेतलं? 20-25 दिवस झाल्यावर. धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो हे लोक आवरेव. त्याने आवरायचं सोडून त्याने महाविरोधात उठविली. धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे. तो लोक आवरतो त्याने महाविरोधात उठविले. महावर केशी करायला लावल्या. फोटोलाच काय हार घालतो, हे काय चपला आणतोय बेट्या, तू काय ह्याला माया ना दिला तो. आणि ती टोळी ती एक खंडणी मागं ती चोट्टे चाट्टे बलात्कार छेडछाड्या जमिनी हडपीने, कोणाचं टायर चोरून आणणे, पंक्चर दुकानावाले हे चोरटी धल्लं काही उचलून आणतात. हे म्हणजे गचळ टोळी, गचळ असली टोळी ही कीड आहे, कीड.
राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा. काय एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात, यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली. आता वाटतंय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे. त्यावेळी त्यांचा एक मोठा नेता आहे, त्यांना सुद्धा जिवंतपणे मरण्यातना याच टोळीनं भोगायला लावल्यात असा संशय येतो. हीच टोळी ती टोळी हे कोण तामा आम्हाला किती दिवस बघतो ते घेतात का नाही, त्या टोळीकडं जनताच बघ. असं आहे की त्याच धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती. त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही, काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा. आता या असं जर टोळी वाटते तुम्हाला तर आणि टोळी वाटत आहे तुम्हाला वाटत नाही, सांगाल काय ते काय ही थोडंच आहे. त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून, मी काय नाही म्हणलो काय काय बोलणं झालं हे काय बोलणं असतं त्या टायमाला. दुसरं काय असतंय तुम्हाला माहित नाही, दुसरं काय तेच ना सांभाळा अमकं तमकं, दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं असतं. आणि मी तेवढंच गेलतो तो आलता. निवडणुकीत सांभाळा असं म्हणलं होतं. अरे तेच काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन द्या. हां तेच काय आलेला कोण नाही म्हणून, तिथं आलेला कोणचा म्हणून नाही सांभाळा. मग तिथं काय होतं, तिथं काय वाटप होती वय खारी खोबरं वाटत होतो आम्ही तिथं होतं काय, तिथं कोणी पण येत होता प्रत्येक वेळ. पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहिती. त्यासोबत कराड पण होते वाटतं, वाल्मिक कराड पण. हा मग होतच होता का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री आहे काय. अरे मला माहित नाही ते काय झालं, ते आलं रातची आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही, पण ते थांबलेले होते बाहेर. पण ते बरं ते थांबलेली वेळ असल्यामुळं मी कसं आहे, मला हृदय आहे माणुसकी आहे, म्हणलं दादा उभा करा जाऊ दे घ्या भेटू. तर त्यांनी सांगितलं, त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते ये म्हणून. अरे म्हणलं हे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्याला माहित आहे नव्हतं. आणि मग ते लगेच बाहेर गेलं. मी तेवढं म्हणलं की तेवढंच बाकी काय काय झालं काय त्यांनी जरा शब्दशः सांगा ना काय घडलं होतं त्या. तिच्या याची हुंबल सांगा तुम्हाला लय ही लागली हो. आम्ही म्हणतो दुसरं काय आहे तिथं माझ्याजवळ, तेवढं एकच. तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार, माझ्याकडे देण राहून द्या बाबा, प्रचाराला येऊ नका. प्रचार येऊ नका. टप्पर आहे कोणाच म्हणायची या महाराष्ट्रातच कोणा टप्पर आहे आपल्याला म्हणायची येऊ नका. आमचं जुळलं नाही त्यांच्याकडं. आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते खोटं बोलून का मीडियाला, मी किती खोदून विचारलं तरी येऊ नका म्हणायची टप्परच नाही आपल्याला कोणाचीच. फक्त आमचं समीकरण जुळलं नाही. त्यामुळं 4 तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं की राज्यात कुठंच जायचं नाही. आपलं समीकरण जुळून कुठं जातो, दोन्ही मनात आरक्षण देतो. महायुती बी महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं उंगड हिंडत. आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही, आम्ही स्टॉप येऊन गेलो. त्यांनी म्हणून मी ऐकून आणि ते स्वभाव तुम्हाला माहीत नव्हा मग ते मी सांभाळा ऐकू म्हणल्यावर शकतो. तुम्ही काय म्हटले. येत तिच्या यायचं खेळवारानं काय तू म्हणलं असं ही सुरू केला बा भाट्यात नांगूर धरलाय हो ना. असं आहे की ते काय तुम्ही काहीतरी बोलणं झालं असेल ना, ते तुम्ही ते सांभाळा म्हणल्यावर तुम्ही हो नाही काहीतरी म्हटलं असेल ना. आम्ही गप्प बसत असतो, आपला गप्प बसत असतो. गप्प त्या टायमाला कुणी आला आपण गप्प बसत असतो. हो म्हणत नाही, मान आलीच नाही, काहीच नाही. पाय बी पडले असं काहीतरी घडलं जाताना. डिटेल माहिती घेतली हो आम्ही. खरं खोटं आहे. जाऊ दे काय. आशीर्वाद घेतला होता. त्यावेळेस काय असतंय, त्यावेळेसचा विषय हे होता काय म्हणून त्याला कुणी पण यायचं. पाटील, आता हा विषय आलाय तर जरा सविस्तरच सांगा. प्रश्न उत्तर हे जुगलबंदी नको. बरं काय नेमकं त्या दिवशी झालं, किती वाजता ते धनंजय मुंडे आले, तुमच्याशी काय बोलले, दर्शन घेतले का नाही, जरा सविस्तरच सांगा. आता प्रश्न विचारणार तुम्हाला जे सांगायचं सांगा. ओके नाही आहे तेच आहे. मी लय आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते यायचे अंतरवाले मोठमोठाले. आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो, त्यांचा सन्मान करायचो. मी कधीच असं म्हणजे दुजाभाव देत नव्हतो, अजिबात देत नव्हतो. आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायची. कारण मी गरिबाचा लेकरू आहे, एक गरिबाचं काम करणारा पोरगा आहे. आणि आपल्याला मोठा व्यक्ती आला आहे आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं. कारण मी गरिबाच्या घरात वाढलेलो होतो. असे रात दिवस जागणार पण भेटायचो, ही माझी पद्धत. आणि ते 7-8 दिवसापासून निरोप येत होतं वाटतं अंतरवालीत.
की यायचं आहे म्हणून. आता ते काय ये कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा. आणि मला काय ही माणूस भेटला की त्यो माणूस भेटला की त्यो असं सलग सुरू असायचं. ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगता येत. आता तुम्ही सविस्तर विचारलं मग मी सविस्तर सांगायला येतं. ते आता वेळ नाही सांगता येणार, पण रात्री 2 तरी वाजले असतील आज, बहुतेक 2-3 तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला आता, अंदाजे नाही सांगू शकत. कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण. ते आले आणि थांबले, पण मी झोपलो होतो. मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः. ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आला, म्हणलं आता झोपलेले म्हणल्यावर गेले असते. पोरांनी सांगितलं की, ते पोरांनी सांगितलं ते जाणारच नाही आहेत. मग पुन्हा उठले मला ते. मग मी तर डोळे चोळीतच खाली गेलो. म्हणलं बरोबर नाही, शेवटी एक नाव आहे त्यांचं आणि आपण नाही दुजा भावा दिला पाहिजे. आणि दुजा भावाचा विषय पण नाही. गेलो काना खाली भेटलो तर ते दारात 2 लोक उभं होते. ते एक आणि ते सरमाडी एक, ते धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी एक, ते 2 जण उभं होते तिथे. मग ते आत आले आणि मग त्यांनी त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची. ती म्हणे हे सरमाडे आहे. म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणार? कारण ते हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे एक 2 महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते. तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता. त्यांनी त्या सरमाडीने त्यांना काहीतरी मारलं होतं. मग ते लोक नारायणगडावरती आले. तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितलं होतं ते पैसे. आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवराईचा, त्याच्याजवळ सांगितलं होतं आम्ही की हे लोकांचे पैसे द्या, शेतकऱ्याचे नसता. या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार. तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलं होतं. म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहीत होतं फक्त. आणि प्रत्यक्ष समजा त्या दिवशी ते आलं तर तेव्हा सांगितलं, त्यांनीच सांगितलं धनंजय मुंडेंनी घेऊ सरमाडे म्हणून. म्हणलं मग हे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडी द्या. तसं म्हणलं ते सणाक्षत गेलं बाय. असा एवढाच विषय. आणि दुसरं काय, तिथं आल्यावर निवडणुकीच्या टायमाला आल्यावर मग काय असतं सहकार्य, लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर अन्याय झालता. मी मायावर ज्यावेळेस अन्याय झालता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं तर मला मराठ्याचे साथी पहिल्यापासून असं तसं हेच विषय. आणि लक्ष ठेवा. आणखीन एक काय शब्द होता का भाऊ? भेटीनंतर दुसऱ्या दिवशी थांब ना यार, बोलतायत ना. बोलतो ना. काहीतरी शब्द होता मला ते आठवण. बोला, बोला, पाटील, सरळ करू नका. लक्ष ठेवा. हां शब्द ते शब्द होता काहीतरी की लक्ष ठेवा. ना आणखीन एक शब्द होता, नाही असा शब्द होता. आणि मी काय कोणालाच हा म्हणत नव्हतं त्या टायमात. म्हणजे ती जो त्या अनुभव आहे त्यांना तोच बाकीच्या नेत्यांना पण. बस एवढंच होतं, बाकी काय नव्हतं. जाऊ द्या ना आता. नाही जाऊ द्या, आता जाऊ द्या. आता सांगितलं तर तेवढंच कशाला ठेवता? हत्ती गेला शिवपुराला कशाला सांगा ते पण. त्या प्रक्रियेत असतंच ना. आम्ही असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्यात म्हणून? आता मी काय सांगू? नाही तुम्ही तुम्हालाच माहिती आहे ते तुम्ही दोघंच होते ना, धनंजय मुंडे आणि तुम्ही त्या ठिकाणी. आपण आत्ताच कम काढू म्हणजे असं म्हणू शकतो का धनंजय मुंडे आणि तुमच्या पाया पडल्या? सगळेच होते त्याला. आता सगळेच होते ना तसे. पडलेला नकार देताय की बघा. नाही सगळेच तसे होते ना. आता त्याला काय असतं ती सगळेच पाया पडले. काय असतं म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो का? नाही पाया बघा, पडले. इतके खालचं मी नाही बोलणार. इतक्या खालचं मी नाही. त्यांनी तुमचा आशीर्वाद घेतला असेल पाया पडून, तर त्याच्यात खालचं इतकं खालचं नाही बोलणार. लागलं जिथं अन्याय झाला त्यांच्याकडून तिथं दाबणारच. पण जे प्रक्रिया आहे त्याबद्दलचं थोडंसं काय म्हणते त्याला, काही संकेत, राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजेत. आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा हाईच. तिथं अन्याय झाला त्याच्याकडून तिथं त्याला लागल त्या ताकदीनं भेटायची ताकद आहे आपल्यात. लागल त्या ताकदीनं त्याची जी ताकद असेल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने भेटत तयारी. पण काही संकेत, इज्जतीचा प्रश्न काहींचा राजकीय आहे त्यांची इज्जतीचा प्रश्न सोडून देऊ. वाल्मिक कराड पण पडले होते का पायावर? मी काय म्हणतो ती प्रक्रिया मी म्हणतो त्यात जाऊच नाही. मी म्हणतो बरं का, जे आहे आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची. काय करू त्याला मी तरी काय करू त्याला? पाटील, दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात होतं की धनंजय मुंडे भेटीला आलेच नाही, पण तरी पण अफवा करतायत असंही बोललं जात होतं. सगळं माहीत असतं. असं नाही होऊ शकत. असं ना फुकराला मला का ते राष्ट्राध्यक्ष थोडाच व्हावं म्हणून तेच